प्रदेशाध्यक्ष यांच्या वतीने व सर्व पत्रकार मित्रवर्गाच्या वतीने करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला राकेशजी यादव राष्ट्रीय अध्यक्ष, श्री प्रमोदजी पानसरे राष्ट्रीय उपाध्यक्ष, श्री अर्जुनजी ठाकरे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष, प्रमुख पाहुणे अमिताभजी गुप्ता साहेब पोलीस कमिशनर पुणे, राजेशजी पाटील आयुक्त पिंपरी चिंचवड पुणे मनपा, राजेशजी जिल्हा कलेक्टर, अंकुशजी शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी शहर, उषा तसेच उर्फ माई ढोरे महापौर पिंपरी चिंचवड मनपा, माननीय सागरजी कवडे एसीपी पिंपरी चिंचवड शहर, या सर्वांच्या वतीने आलेल्या सर्व करुणायोद्ध्यांचं सहर्ष असं स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम। आ जाओ आइए सर। आइए डॉक्टर साहब आइए। और डॉक्टर साहब वेलकम। बाहेरून आलेले आमचे गेस्ट पहिला त्यांचं स्वागत। सगळं सोबतच आलं तर बरं होईल ना। या नाश्ता घ्या। सोबत कुठलं आलं त्यांचं नाव मॅडम सोडून असोसिएशनचे भावी अध्यक्ष आत्ताचे पिंपरी चिंचवडचे तर तुम्ही आहे सर। सरचे स्वागत आमच्याकडनं द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या साहेबांना बसतो। सरचे स्वागत भारी मॉडेल वेलकम सर। अरे प्रश्नच नाही तुम्हाला कोण बोलतं? अरे फुल टाका सर। वेलकम के ऊपर हाँ ठीक आइए विशेष हवा बरोबर हो 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 राजू प्रोग्राम
माऊली श्रीकृष्ण हरी हे असं म्हणजे तुम्हाला फोटो पाहिजे नंतर बघायचं आहे. डॉक्टर साहेब आपलं सहर्ष स्वागत आमच्या पत्रकार संघटनेचे होते. सर कमी वेळेत प्रगती केलेली आपल्या फाउंडेशन मॅडम इकडे मॅडम इकडे सगळी साईड द्या.
टाके आता सगळं आपल्या टीमचं घ्या. सगळं तिथं सगळ्यांनाच घ्या आपल्या आणि पुढे टाकायचं आपण. पुढे 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 या सगळं. त्याला साईडला या ना मध्ये कोणी ए वाळा साईडला येत आहे हे दादा पुढे येत नाही मधलं काम नाही आपलं. सर्व मान्यवरांचं द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघातर्फे हार्दिक हार्दिक असं स्वागत. महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे आयोजक व कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी माननीय प्रमोदजी पानसरे द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय उपाध्यक्ष यांचंही हार्दिक हार्दिक असं स्वागत. या ठिकाणी प्रमुख अतिथी माननीय अमिताभजी गुप्ता साहेब पुणे जिल्हा पोलीस कमिशनर, माननीय श्रीमती शर्वरीताई पवार ह्युमन राईट्स महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, माननीय राजेशजी पाटील आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा, माननीय अंकुरजी शिंदे साहेब पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, दीपकजी साठे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माननीय आनंदजी शिंदे प्रख्यात गायक, तसेच सन्माननीय उपस्थितीमध्ये माननीय उषाताई माई ढोरे पिंपरी चिंचवड मनपा महापौर, किरणजी गायकवाड जनसंपर्क अधिकारी पिंपरी चिंचवड, तसेच आलेल्या सर्व मान्यवरांना मी प्रथमतः स्थानपन्न होण्याची विनंती करतो. मंच खंदारे साहेब संपादक लोकसन्मान साहित्य साप्ताहिक परभणी, संदीपजी भंडारी साहेब संपादक दैनिक परिवर्तन युवा नेते, समीरजी शेख ज्येष्ठ पत्रकार आज तक, आयुक्त ज्ञानपंख साप्ताहिक औरंगाबाद, प्रवीणजी तायडे कार्यकारी संपादक ज्ञानपंख साप्ताहिक औरंगाबाद, माननीय अनिलजी भालेराव संपादक साप्ताहिक काय चाललंय, माननीय सुरेखाताई पुणेकर लावणी सम्राज्ञी, माननीय डॉक्टर जयस्वाल मातृछाया हॉस्पिटल रुपीनगर, माननीय बाळासाहेब घसाळ ज्येष्ठ पत्रकार पिंपरी चिंचवड मनपा, माननीय संदीपजी भंडारी साहेब संपादक दैनिक परिवर्तन युवा नेते, समीरजी शेख ज्येष्ठ पत्रकार, हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच या ठिकाणी आज जे काही कलाकार मान्यवर लाभलेले आहेत त्यामध्ये ज्युनियर अमिताभ बच्चन साहेब, तसेच ज्युनियर रजनीकांतजी, त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. तर जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ माननीय राखीव पत्रकार यांच्या वतीने सर्वांचं उपस्थितांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मान्यवरांसह आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. प्रथमतः या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीत म्हणून करणार आहोत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उषल जल वितरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मा
पुढे परंतु ती जीवन अजून काही आणि वळणी पडलेली नाहीये. या मॅडम. अनेक जण बोलतं की काय आहे करोना, परंतु ज्याला झाला ना त्याला विचारा काय आहे करोना. करोना म्हणजे वस्त्र नाहीये तर एक अस्त्र आहे. ते लोकांना वाटलं एक शस्त्र आहे, पण त्या शस्त्राचा वापर करताना लोक चुकली आणि कुठेतरी ह्युमॅनिटी हरवली आणि ज्यांच्याकडे ह्युमॅनिटी नव्हती असेच लोक आपल्याला सोडून गेले. त्यांच्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त करू, त्यांच्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली द्यावं. परंतु ज्यांनी आपली ह्युमॅनिटी जपली आणि अनेकांना करोना योद्धा होणं तेवढं सोपं नाहीये. जेवढं माणूस होणं सोपं आहे, जेवढं जन्माला येणं सोपं आहे. आणि ती करोनाची काय स्थिती आहे ती मी तुम्हाला पुढे सांगेल. मुख्य संपादक श्रीनिवास माने साहेब, साप्ताहिक आमचे मुख्याध्यापक जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ. सांगायचं झालं तर ओके, थँक्यू. सर मागे सोडू तुम्ही, सर मागे थोडं सर पलीकडे सर सगळ्यांनी समोर इकडे. ओके, संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महान पुरुषांना अभिवादन करून आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींचं तसेच सर्व पत्रकार, डॉक्टर्स, कोरोना काळामध्ये ज्यांनी कार्य केले असे कलावंत, तसेच प्रमुख अतिथी, प्रमुख सन्माननीय उपस्थिती, सन्माननीय सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांचं मी हार्दिक असं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. 10 दिशांनी मिळून गावी सोहळ्याची थोरवी, 10 दिशांनी मिळून गावी सोहळ्याची थोरवी, तारे जागतिक किती मान्यवर जसे नभातील रवी. स्वागताच्या शब्दांनी व्हावा प्रारंभ सोहळ्याचा, स्वागताच्या शब्दांनी व्हावा प्रारंभ सोहळ्याचा. सोहळ्यातून या इतिहासाची सुरुवात व्हावी नवी, सोहळ्यातून या इतिहासाची सुरुवात व्हावी नवी. आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण परिचय आपल्याला झालेला आहे. या सोहळ्यासाठी आता खरी गरज आहे, त्यांनी वेळ या कोरोना काळातील सन्मानासाठी दिलेला आहे. असे सन्मानार्थी, असे आपले प्रमुख अतिथी, त्यांचा सन्मान होणं गरजेचं वाटतं आणि त्यांचा सन्मान तोच खरा कोरोना योद्ध्यांचा सन्मान असेल. कारण खऱ्या अर्थाने आज या काळामध्ये ही चौथी लाट येण्याची वेळ आहे आणि याच्यामध्ये जे काही आपण जगत आहोत, परंतु खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर कोरोना झालेल्यांना विचारा कोरोना काय असतं. मगाशीच बोललो, परंतु ज्यांनी कोरोना अनुभवला त्या कोरोनामध्ये 2 वर्षाचा काळ अनुभवला. सगळीकडे सगळं बंद होतं, रोड बंद होते, कुणी कुठं निघत नव्हतं, सगळे घरं बंद होते. आपल्याला एकच दिसत होतं की शांतता आणि एक स्मशानाचा की वाट आपल्याला तिथं जाणवत होती की कुठंतरी स्मशान सगळं जग झालंय. आपलंही घर, आपलं दार, आपलं रोड, आपला परिवार, आपलं सर्वच, आपला एरिया, आपला परिसर कुठंतरी आपण काहीतरी हरवलं असं वाटत होतं. आणि सगळ्यात जास्त काय हरवलं असेल का कोरोना काळामध्ये आपण आपली जीवाभावाची माणसं हरवली. आणि ही माणसं हरवताना खऱ्या अर्थाने आपल्याला जाणीव झालं की अरे खरी गरज आहे काळाची, माणसांनी माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे हे कोरोनाने शिकवलं. परंतु आपल्या ते लक्षात आलं नाही. त्याचं कारण एवढं की आजही कोरोना हा आपल्याला समजला नाही. त्यांनी सांगितलं अरे सोशल डिस्टन्स ठेवा, आम्ही सोशल डिस्टन्स ठेवलं नाही. त्यांनी सांगितलं अरे दूर राहा, एकमेकांपासून दूर राहा, काळजी घ्या, आम्ही काळजी घेतली नाही. म्हणून आपल्यातलेच आपल्या घरातलेच आपले सगळे सोयरे, सोबती, संगती, मित्र असे आपल्याला सोडून गेले. परंतु त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे निष्काळजीपणा, न घेतलेली काळजी. याच्यासाठी जे आपल्याला काळजी घ्या असं सांगत होते त्यांना आपण सांगत होतो मला काय कोरोना होतंय. परंतु झाल्यानंतर त्याला कळलं या कोरोना काळामध्ये आपल्याला आणि अनेकांना समजून आलं
की अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, कोणाला कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आणि करोनाने सगळ्यात महत्वाचं दाखवून दिलं की जर तुम्ही मला घाबरला नाहीत तर मी तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता जाता एक सांगायचं झालं तर फक्त एक चारोळीमधून सांगतो, निशब्द तर निशब्द मन, निशब्द झाले धन, निशब्द तर निशब्द मन, निशब्द झाले माझे धन. जाणीव करून दिली माणसांना माणुसकीची, जाणीव करून दिली माणसांना माणुसकीची. पैसा नको, गरज आहे ती आधाराची, गरज आहे ती आधाराची. करोनाची लाट ही दुसरी तिसरी आणि आता येते ती चौथी. करोनाची लाट दुसरी तिसरी आणि आता येते ही चौथी. वयस्करांसकट तरुणात पण घुसली. औषध न मिळताच मनुष्य आणि या डोळ्यांनी आपण सर्वांनी पाहिली. कसं होणार पुढे काय होणार कळलंच नाही, कसं होणार पुढे काय होणार काय कळलंच नाही. इथं मात्र मंदिर आणि मस्जिद बंद. वैज्ञानिक यंत्रणा कामी आली, वैज्ञानिक यंत्रणा कामी आली. भिवू नका, सामोरे जा, विनाकारण बाहेर जाऊ नका. 4 किंवा 5 जणांना एकत्र येऊन बसू नका. करोनाला स्वतःहून आमंत्रण आता तरी देऊ नका. घरी राहा, सुरक्षित राहा. आपलं सरकार, आपलं पोलीस प्रशासन यांना मदत करा. हे आजही आपल्याला सांगावं लागतं. हे 2 वर्षापूर्वी पण कळलं नाही, परंतु आता समजण्याची गरज आहे. आणि हे आज खऱ्या अर्थाने समजून सांगण्यासाठी राष्ट्रीय जर्नलिस्ट असोसिएशनचे, राष्ट्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदासजी ताटे साहेब यांनी याचं आयोजन केलं आणि एक प्रेरणा दिली. तो 1, 2, 3 झालं, पण आता 4थी आहे. या 4थीसाठी तरी आपण करोना योद्धा तयार केले पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. आणि त्यांना प्रेरणा देत असताना त्यांनी हा करोना योद्धा सन्मान सोहळा ठेवला. का ठेवला असेल तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे की ज्यांनी पत्रकारिता केली त्यांनी आतोनात कष्ट करोना काळामध्ये केले. जे डॉक्टर्स, आजही मला अनुभव आहे की खऱ्या अर्थाने करोना काळामध्ये जर कोणी काम केलं असेल तर ते डॉक्टर, परिचारिका, नर्स, कलावंत आणि जे आज रोडवरती रोड साफ करतात ना त्यांनी, आणि त्यांचा आज या ठिकाणी सन्मान सोहळा ठेवलेला आहे. आणि या सन्मान सोहळ्यासाठी सर्व प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आहेत. या सर्व प्रमुख अतिथींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण सर्वांना करोना योद्धा सन्मानाने सन्मानित करणार आहोत. तर आलेल्या मान्यवरांचा परिचय आपल्याला झालेलाच आहे. आपण जाऊया आता सत्कार समारंभासाठी. ज्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे, ज्यांचा सत्कार करायचा आहे, त्यांच्यासाठी पहिल्यांदा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचे प्रमुख अतिथी जे आहेत त्यांचा सन्मान करूया आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊया. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदासजी ताठे साहेब, लुनेश्वरजी भालेराव महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राकेशजी पगारे महाराष्ट्र प्रदेश सचिव, श्री अर्जुनजी ठाकरे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, श्याम चक्रनारायण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, मुझफ्फर इनामदार पुणे जिल्हा अध्यक्ष, श्री राम बनसोडे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष, सोनाली वाघमारे महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष, श्री राहुलजी पडवळ पुणे जिल्हा उपाध्यक्ष, श्री रमेशजी शिंदे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष, ॲडव्होकेट अनिलजी पवार महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार, आशाताई इंगळे जिल्हा पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष व संदीपजी कोहळे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष, या सर्वांच्या वतीने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे आणि हा कार्यक्रम आपण कशासाठी घेतलेला आहे त्यासाठी प्रास्ताविक आणि प्रस्तावना होणं गरजेचं आहे. तर मी विनंती करतो श्री अर्जुनजी ठाकरे साहेब पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, अर्जुनजी ठाकरे साहेबांसाठी उपस्थितांना विनंती करतो की त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी कोरोना योद्धा त्यांनी करोनाच्या काळामध्ये खरोखर खूप मोलाचं महत्त्वाचं काम केलेलं आहे अशा सर्व या योद्ध्यांचं या ठिकाणी कौतुक झालं पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांनी केलेल्या कामाची प्रेरणा इतरांनी देखील घेतली पाहिजे. यासाठी आजचा हा कार्यक्रम द जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं, त्याचप्रमाणे सर्व करोना योद्ध्यांचं, पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमात थोडा उशीर झाला आहे
त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. आपल्याला सांगायला आनंद वाटेल की जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली हे 2 वर्षापूर्वी दिल्ली या ठिकाणी स्थापन झालं आणि खूप थोड्या काळामध्ये या ठिकाणी ह्या असोसिएशनने किंवा आपल्या राष्ट्रीय पत्रकार संघ सोपा शब्द म्हणायचं म्हटलं तर ह्या संघाने खूप चांगल्या प्रकारचं काम भारतभर सुरू केलं. भारतामध्ये जेवढे राज्य आहेत त्या सर्व राज्यामध्ये आपली कार्यकारी नेमण्याचं काम आपले दिल्लीचे राकेशजी साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी हजर असलेले आमचे प्रमोदजी पानसरे साहेब, या दोघांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या जर्नलिस्ट असोसिएशनचं काम सुरू झालेलं आहे. प्रत्येक राज्यामध्ये कार्यकारिणीची नेमणूक केलेली आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचे ताटे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून रामदासजी ताटे साहेबांची नियुक्ती केलेली आहे. या 2 महिन्याच्या काळात जर आपण बघितलं तर ताटे साहेबांनी खूप कार्यकारिणी एक चांगल्या हुशार आणि जवळच्या आणि काम करणाऱ्या लोकांची नेमणूक या ठिकाणी केली आणि ही नेमणूक करत असताना प्रत्येक व्यक्ती या संघाचं काम अगदी चिकाटीने कसोशीने आणि व्यवस्थित करेल अशा प्रकारचं काम ह्या असोसिएशनचं सुरू झालेलं आहे. त्यांनी जवळजवळ 28 जिल्ह्यामध्ये आपली कार्यकारिणी नेमलेली आहे. त्यातलं या ठिकाणी जवळजवळ 5-6 जिल्ह्याचे पदाधिकारी आलेले आहेत. त्यांचं खरंच तर जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं मी खरंच स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी ते जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेले आहेत. मला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे की आपला जो संघ आहे हा संघ पत्रकारांसाठी, पत्रकारांच्या कोणत्या अडीअडचणी असतील, त्यांच्या काही मागण्या असतील यासाठी स्थापन झालेला आहे. आणि हा स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी सर्व पत्रकारांनी देखील या संघाला सतत मदत केली पाहिजे, बरोबर राहिलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीला पुढे जाण्यासाठी एकमेकाच्या अडचणी असतील त्या सांगितल्या गेल्या पाहिजे आणि ते सोडवण्यासाठी आपल्या स्टेटचं असेल, राष्ट्रीय असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातले काही असतील तर हे काम आपल्याला या संघाच्या माध्यमातून भावी काळामध्ये करायचं आहे. आणि रामदासजी ताटे साहेब यांनी या ठिकाणी पुणे जिल्ह्याची कमिटी, त्याचप्रमाणे पुणे शहराची कमिटी आणि पिंपरी चिंचवडची कमिटी या ठिकाणी नेमलेली आहे आणि सर्व कमिटी या ठिकाणी तत्पर होऊन आज पहिला कार्यक्रम जो करायचा तो आम्ही ठरवला की जे करोना योद्ध्यांनी खरंच एक चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा पहिला सत्कार या संघाच्या माध्यमातून झाला पाहिजे. या ठिकाणी आपण बरेचसे आयुक्त आणि सर्व मंडळी येणार आहेत, त्यांना फोन केला आहे, परंतु ते कामामध्ये काही व्यस्त आहेत. तरी देखील आपली बरीचशी मान्यवर या ठिकाणी आहेत. कोणत्याही क्षणाला बाकीचे मान्यवर देखील येतील. कोरोना योद्ध्यांचं या ठिकाणी जे आपल्याला सत्कार करू त्यावेळेला ते येथे असतीलच. दुसरं महत्त्वाचं काम आपण या संघाच्या माध्यमातून असं करणार आहोत की माननीय अमितजी शहा साहेब व माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना आपण दिल्ली या ठिकाणी हे असोसिएशन भेटणार आहे आणि या भेटीअंती आपल्याला शासनातर्फे विमा उतरवणं, जे पत्रकार आहेत ह्या सर्व पत्रकारांचा विमा उतरवण्याचं काम हे आपल्याला त्यांच्या माध्यमातून घ्यायचं आहे आणि असोसिएशन हे केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी विशेष सांगतो. दुसरं महत्त्वाचं की आपण बऱ्याचशा लोकांना प्रवास करायला लागतो. आता टोल सुरू झाला आहे आणि या टोलला देखील पत्रकारांना निश्चितपणे सवलत मिळाली पाहिजे हे नितीन गडकरी साहेबांकडे आपण मांडणार आहोत. तर हे विविध अशी कामं आपल्याला या संघाच्या माध्यमातून करायची आहे. मी जास्त वेळ प्रस्तावनेत घेत नाही, परंतु कारण बऱ्याच वेळ आपण बसलेला आहात, आपल्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी सुरू करायचा आहे. तर या ठिकाणी आम्ही एक ग्वाही देतो की पिंपरी चिंचवडमध्ये या संघाच्या माध्यमातून खूप चांगलं आम्ही काम करू. ज्या ज्या योजना असतील, ज्या ज्या मदत करण्याच्या गोष्टी असतील या संघाच्या माध्यमातून सर्व आयुक्त असतील किंवा पोलीस आयुक्त असतील या सर्वांकडे ज्या कामं असतील ते निश्चित या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही चांगल्या प्रकारे करू.
या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, कारण परत चौथी लाट येत आहे. आपण खूप चांगलं काम केलेलं आहे. परत काम करण्याची वेळ येते का हे आपल्याला बघावं लागेल. आत्ता आपल्याला अनुभव चांगला झालेला आहे. ज्यावेळेस पहिली लाट आली तेव्हा प्रत्येक जण हा नवीन होता आणि अशा काळामध्ये प्रत्येकजण घाबरलेला होता. आणि अशा घाबरलेल्या स्थितीमध्ये आपण सर्वांनी, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील किंवा वॉर्ड बॉय असतील, यांनी खूप मोलाचं काम केलं आहे. आणि त्यांच्याबरोबरच ज्या संघटना आहेत, NGO आहेत, यांचं देखील काम खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी यात आपल्याला झोकून दिलं आणि काम केलं. या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना काम करताना आपला मृत्यू देखील झालेला आहे. तरी पण न डगमगता खूप चांगलं काम आपण केलं. त्याबद्दल असोसिएशनच्या वतीनं पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय मोजक्या आणि कमी शब्दामध्ये आपण आपलं प्रास्ताविक या ठिकाणी करुणायोद्ध्यांना सांगितलं. याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण खऱ्या अर्थाने खरंच चौथीला येण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आत्ता करुणायोद्धा तयार करायला लागतीलच. त्याची सुरुवात तुमच्याकडनं होते. द जर्नलिस्ट असोसिएशन, राष्ट्रीय पत्रकार संघ आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदासजी ताटे साहेब यांना जणू काही याची चाहूल अगोदरच लागली. म्हणून त्यांनी करोना योद्धांना प्रेरित करण्यासाठी हा योद्धाचा सन्मान ठेवला. त्यांच्यासाठी एकदा आपण सगळ्यांनी मिळून जोरदार टाळ्या वाजवूया. कारण खूप कमी लोकांना कळतं हो येणारं पुढचं कारण काय आहे, पुढे काय होणार आहे हे फार कमी लोकांना समजतं. त्याच्यापैकी रामदास भाऊ ताठे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे एक आहेत. त्यांना ते समजलं आणि म्हणून त्यांनी सुरुवात केली की या सगळ्यात महत्वाच्या सुरुवातीला त्यांनी हात घातला आणि पाहिलं की सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर, आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर, अशा या मान्यवरांचा योग्य तो यथोचित असा सत्कार या ठिकाणी व्हायला तर हवा आणि आदरही आपल्याला व्यक्त करायला हवा. म्हणून अशा या करुणा योद्धांच्या सन्मानाबरोबर त्यांनी उपस्थित मान्यवरांनाही सन्मानित करायचं ठरवलं. तर आपण प्रथमतः व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या सन्मानासाठी आपण जाऊया. मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामभाऊ ताठे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. तर व्यासपीठावरती तुम्ही यावं. आपण सुरुवात करतोय. जोरदार टाळ्याने जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया अमिताभजी गुप्ता साहेब, पुणे जिल्हा पोलीस. मनेर सर यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवूया. या ठिकाणी ACP मनसूर मनेर सर यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलेलं आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास भाऊ ताठे यांना विनंती करतो की व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा स्वागत समारंभ करूनच आपण पुढील कार्यक्रमाला जाऊया. तर मी विनंती करतो स्वागतासाठी. कुठेतरी टाळ्यांनी सुरुवात केली तर 2 हात दिलेले आहेत ते टाळ्या वाजवण्यासाठी. एकदा जोरात टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. जोरदार टाळ्या वाजवा. कारण टाळ्या ह्या वाजवण्यासाठी, साथ देण्यासाठी म्हणून सांगतो, साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या. साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या. सोहळ्याच्या या यशासाठी दोस्त हो, मित्र हो, तुमचा हात द्या, तुमचा हात द्या, तुमचा हात द्या आणि जोरदार टाळ्या वाजवा.
परत एकदा विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्यांना सन्मानित करावं. डॉक्टर राहुल आग आहे मनापासून दाद देणे ही रसिकांच्या रसिकेचा भाग आहे. रसिकांच्या सेवेसाठी शब्दांच्या हा एक समर आहे आणि तुमच्यासारखे साथ देणारे रसिक मायबाप तुम्ही अमर आहात. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या प्रत्येक सन्मानाच्या वेळी कुठेतरी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आपण कुठेतरी कमी पडतोय. सोहळा या ठिकाणी महत्वाचा आहे आणि तो या ठिकाणी होत आहे. यानंतर डॉक्टर राहुल सर यांना यानंतर बापू जॉर्ज जाधव विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं. यानंतर ज्योतिताई यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्या वाजवा. ज्युनियर रजनीकांत जोरदार टाळ्या वाजवा. यवतमाळ जिल्ह्याच्या अध्यक्षा रेश्माताई शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास भाऊ ताटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं. बुखारे डॉक्टर बोला नहीं बेटा तुमको कोरोना हो गया, तुमको कोरोना हो गया. यहाँ कोरोना नहीं है, यहाँ कोरोना योद्धा बैठे हैं. तो एक प्रेरणा है हम सबके लिए जोरदार कोरोना योद्धा के लिए तालियां आपण. कारण या कार्यक्रमाचं स्वरूपच आहे कोरोना योद्धा आणि एक प्रेरणा, एक नवी दिशा. आणि या चौथ्या लाटेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, काय प्रेरणा हवी आहे, कुठली प्रिकॉशन्स घ्यायची आहे. उपाध्यक्ष लोणेश्वरजी भालेराव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं. ऍडव्होकेट आतिश भाऊ लांडगे सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. मी माननीय अध्यक्ष पिंपरी चिंचवड बार असोसिएशन आपण कोरोना योद्धा पुरस्कार चालू केलेले आहेत. त्यामध्ये ऍडव्होकेट दिनकर बारणे माजी अध्यक्ष पिंपरी चिंचवड जोरदार टाळ्या वाजवा. व मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास भाऊ ताठे यांना विनंती करतो की यानंतर ऍडव्होकेट संजयजी दातीर पाटील माजी अध्यक्ष बार असोसिएशन
पिंपरी चिंचवड यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास भाऊ दाटे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. ऍडव्होकेट संजयजी दातीर पाटील जोरात वाजवा. यानंतर डॉक्टर किरण जोशी सर सन्मानार्थीच आहे. त्यामध्ये कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी पत्रकार आहे, कोणी पोलीस आहे, कोणी प्रशासनाचा आहे, कोणी कलावंत आहे. नंतर डॉक्टर विश्वास विधाते, डॉक्टर विश्वास विधाते जोरदार टाळ्या वाजवा. डॉक्टर प्रफुल्ल काटकर यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना सन्मानित करावं. डॉक्टर मनोज भावसा आले असतील तर त्यांनी स्टेजकडे यावं. डॉक्टर रुपालीताई पवार, डॉक्टर किरण जोशी, यांना सन्मानित करण्यात येते. मी माननीय डॉक्टर बबन जोगदंड, यशोदा पुणे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. डॉक्टर राहुल वाघ, त्यानंतर सुजाता विष्णू मिसाळ, सुजाता विष्णू मिसाळ. जोरदार टाळ्या वाजलंच पाहिजे, कुठेतरी आपण कमी पडतोय. सर्व उपस्थितांना विनंती करतो की प्रत्येक वेळेस एकावर एक सगळ्यांनी द्या. त्यानंतर रेखा गायकवाड सफाई कर्मचारी, यानंतर रेखा गायकवाड सफाई कर्मचारी. ज्यावेळेस सन्मान हातात दिला जातो त्यावेळेस मी साऊंड व्यवस्थापकांना विनंती करतो की थोडं म्युझिक जोरदार वाजवा, कारण टाळ्या कमी पडतायत. त्यामुळे म्युझिक वाजल्याने टाळ्या पण वाढतील. त्यानंतर सुजाता चंद्रकांत पुरी, सुजाता चंद्रकांत पुरी नेहरू नगर. पूजा तायडे सफाई कर्मचारी कोविड सेंटर. पुन्हा एकदा आशाताई यांना विनंती करतो की या महिलेचं मी वाघमारे मॅडमना विनंती करतो की रेश्मा अविनाश जोडे यांना सन्मानित करावं. यानंतर रंगनाथ साळवे सामाजिक कार्यकर्त्या यांना सन्मानित करण्यात येते. दीपाली लोंढे सामाजिक कार्यकर्ते. आज कोरोना योद्ध्यांना ज्या पद्धतीने मोटिवेशनल असं सर्टिफिकेट दिलं जातं
हे सर्टिफिकेट काहींना ट्रॉफी दिल्या जात आहेत, सन्मानित करण्यात येते. प्रशिक्षणाची व्यवस्था करते. कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. यानंतर हिम्मत आवाज वेलफेअर असोसिएशन, हिम्मत आवाज यानंतर मुनीर शेख यांनाही सन्मानित करण्यात. यानंतर संभाजी बारणे यांनाही सन्मानित करण्यात येते. यानंतर संभाजी बारणे, रावजी बारणे व प्रशाला यांनाही सन्मानित करण्यात येते. अशोक तुकाराम तरपुरे. नंतर क्राईम न्यूज यांनाही सन्मानित करण्यात येते. क्राईम न्यूज यानंतर गुलजार शेख. किरण शेख, गुलजार शेख. यानंतर जन्नत अप्पा. केरगाव सोशल फाउंडेशन टीम. यानंतर जन्नत अप्पा. महाराज साने. यानंतर सोमनाथ वीरकर. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास भाऊ दाठे यांच्यातर्फे आज नियुक्ती पत्र देण्यात येते. ऍडव्होकेट निखिल बोडके, मावळ तालुका कायदेशीर सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. मी खाते साहेबांना विनंती करतो की त्यांना नियुक्ती पत्र द्यावं. जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर बापूसाहेब गोरे, आजवड संघ. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. यानंतर मानवता हिताय
फाउंडेशन अध्यक्ष श्री धनराज सिंग चौधरी यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. न्यूज चॅनल चंद्रशेखर चौधरी बाळासाहेब डोळस ज्येष्ठ पत्रकार पिंपरी चिंचवड. यानंतर हनुमंत उर्फ बाबूजी मुरे, हनुमंत उर्फ बाबूजी. यानंतर सलीमबाई शेख पत्रकार लोकमत, लग्नच कॅन्सल. सलीमबाई शेख पत्रकार लोकमत. सचिन बाळूवार, सचिन बाळूवार. वंदना रेडकर, वंदना रेडकर. यानंतर आपण एक थोडासा केक कापण्याचा कार्यक्रम करतो. विजय साळवे सामाजिक कार्यकर्ते, थोडा सन्मान थांबल्यानंतर एक मिनिटाचा आपण ब्रेक घेतोय. त्यानंतर पूर्ण कार्यक्रम आपण चालू करूया. करण्यात येते. आज या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष यांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि केक कापण्याचा कार्यक्रम होतोय. तर थोडंसं एक विरंगुळा आपण घेऊयात. बार बार ये दिन गाए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजार साल, साल के दिन हो 50,000. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डिअर अध्यक्ष, हैप्पी बर्थडे टू यू. थोडं जास्त गडबड झालेली आहे, थोडं शांत राहा. मी पुन्हा एकदा जे पण स्टँडवर कॅमेरा काय चुकेल नाही तुला काय ना सगळ्यांच्या पाठवून दिसतात. पडदा न्यूजवाले लोक. साळवे सामाजिक कार्यकर्ते पुणे. थांबव थांबव. विजयजी कमलेशचे यांनाही सन्मानित करण्यात येते. कमलेशचे यांनाही सन्मानित करण्यात येते. सर इकडं प्रवीण शास्त्री महाराज यांनाही सन्मानित करण्यात येते. सर इकडं सर शास्त्री काय ना कोण सर इकडे आणि त्यातही बघू स्टेजवरती जे काही साईडला थांबलेले लोक आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी बाजूला थांबावं. नंतर परशुराम उर्फ जगदल तेलगू पैसे लावून त्यांनी लोकांसाठी कार्य केलं. जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर अजब गुलाब रसूल सर इकडे सन्मान त्यांचा झालेला आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सर
मी सगळ्यांना स्टेजवरती विनंती करतोय की त्या साईडचे लोक माऊली समोर दोघं भेटते. या ठिकाणी स्टेजवरचे म्हणून पुणे शहर अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष त्यांना नियुक्ती देत आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावं. यानंतर स्वाती माळवडकर यांनाही सन्मानित करण्यात येते. सर थोडंसं खाली यानंतर विजय ढोरे पत्रकार सांगली जिल्हा अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. नंतर शौकतजी मुल्ला साहेब यांनाही सन्मानित करण्यात येते. सर हात सर्टिफिकेट पण द्या. हे द्या ना एक सर्टिफिकेट द्या. आता सध्या अरे ट्रॉफी आणा ना यार. सर इकडे सर इकडे 2 मिनिटं. यानंतर दुसऱ्याला ऑर्डर घे. हाताला चिंचवडचे सहसचिव आदरणीय सुभाष भाऊ मोरे तसेच एनडीए सोसायटीचे चेअरमन सध्या आता हेच आहे का? तुम्ही आता फक्त सर्टिफिकेटच्या हातातून फक्त वेगळं होतं सर घ्या. दीपकजी गरू सामाजिक कार्यकर्ते व सुभाष भाऊ मोरे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करण्यात येते. सर इकडे कार्याध्यक्ष सर प्लीज घ्या पटकन घ्या. सर समोर बस. लक्ष द्या. समोर समोर सर इकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामभाऊ सर इकडे बघा. त्यानंतर सचिन भाऊ जाधव सर जवळ त्यानंतर राकेश पगारे सर इकडे बघा. वाघमारे महाराष्ट्र राज्य घेऊ आपण तुमचं. सॅमसन नारायण अध्यक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष नाही, इकडे. सर इकडे बघा. जिल्हा उपाध्यक्ष सर, इकडे. नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता डोंगरे चला सदस्य हाताला हात लावा फक्त. आणि त्यानंतर कार्यक्रमाची चांगली नियुक्ती झालेली आहे. थांबा मॅडम. ठीक आहे. ओके चला. नियुक्ती झालेली आहे त्यांची. ओके चला सर इकडे. मागे ना मागे 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 कॅमेऱ्याच्या पुढे. सावली निवारा केंद्र सर 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 मागे सर. पिंपरी चिंचवडमध्ये आनंदासाठी खऱ्या हात लावा फक्त त्यांच्या हाताला. सर बस बस बस. सर खाली बनसोडे साहेब मोबाईल मॅडम इकडे. मॅडम समोर. शौकतजी मुल्ला स्टेजवरती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्धा त्याचबरोबर आपण काही या असोसिएशनशी संलग्नित काही जिल्हा माऊली फोटो घ्या. अध्यक्ष त्याचबरोबर काही सल्लागार यांची नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय
उपाध्यक्ष माननीय पानसरे साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या मेहनतीतून आणि एकदम धडपड ज्यांनी केली ते रामदास भाऊ ताटे, जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर लुनेश्वर भालेरावजी, श्याम चक्रनारायण, अर्जुनजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर राकेशजी पगारे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे मान्यवर. एक कवी म्हणतो, माती मधला सल मातीलाच कळू द्यावा, अंतरीचा एक दिवा साऱ्यांसाठी जळू द्यावा. माझ्या मते आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उच्च पदस्थापासून एका सामान्य कार्यकर्ती जे की रुग्णालयामध्ये सफाईचं काम करते, तिचा सन्मान इथे घडून आणलेला आहे. याबद्दल मी सगळ्या या राष्ट्रीय पत्रकार संघ, द जर्नलिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मला फार आनंद वाटतो की मी स्वतः 15 वर्ष वेगवेगळ्या दैनिकामध्ये, आकाशवाणी, दूरदर्शन, त्याचबरोबर वेगवेगळ्या दैनिकामध्ये पत्रकार, उपसंपादक, मुख्य संपादक म्हणून काम केलेलं आहे आणि पत्रकारितेमध्ये सर्वोच्च अशी PhD पदवी मी घेतलेली आहे. आणि आता यशदामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, DYSP या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही प्रशिक्षण देत असतो. मला फक्त याची जरा खंत वाटते की आपण कुठलाही कार्यक्रम घेताना माझ्यासारख्या किंवा काही लोकांना थोडं कन्सल्ट केलं तर बरं राहील. एक कार्यक्रम घ्यायचा म्हणजे त्याचा एक इव्हेंट असतो, त्याचं मॅनेजमेंट पाहिजे. आपण फार चांगली गोष्ट आहे की एवढ्या लोकांना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या एकत्र आणलं. त्याच्यामध्ये कोणी अभिनेत्री आहे, कोणी अभिनेते आहेत, कोणी अमिताभ बच्चनचा डबल रोल आहे, कोणी रजनीकांतचा डबल रोल आहे आणि काही माणसं तर खूपच चांगली आहेत की ज्यांचं काम अलौकिक स्वरूपाचं आहे. विशेषतः अनेक महिलांचा आपण सन्मान केला. एवढं दातृत्व आणि प्रत्येकाला सन्मान चिन्ह देणे, त्याचा गुच्छ देऊन सन्मान करणे, अत्यंत आकर्षक असं त्याला आयडेंटिटी कार्ड देणे. खरं तर हे मिळवल्यानंतर तुमच्यावर एक फार मोठी जबाबदारी सुद्धा आलेली आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे, याची आपण जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आज पत्रकारितेचं स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि चांगल्या पत्रकारांची वानवा आहे. म्हणजे चांगले पत्रकार आपल्या देशामध्ये भेटत नाही, म्हणून आपल्याला चांगलं उत्कृष्ट पत्रकारितेचं काम या माध्यमातून करायची आवश्यकता आहे. मी भविष्यामध्ये ते काय घडणार आहे आणि आपण त्या बदलत्या व्यवस्थेला कसं स्वीकारायचं याच्यावर 2 मिनिटं बोलणार आहे, आपला वेळ घेणार नाही. खरं तर मला आनंद वाटला असता की जरा सभागृहात जास्त माणसं असली तर मला खूप चांगलं तुमच्यासाठी काहीतरी एक मेसेज, संदेश, कारण कुठलाही कार्यक्रम जेव्हा आपण घेतो त्याच्यातून काहीतरी आपल्याला एक मेसेज गेला पाहिजे. एवढी लोक येतात आणि त्या माध्यमातून त्यांना काहीतरी एक मेसेज, संदेश जाणं गरजेचं असते. कारण आपण या सामाजिक भावनेतून, माझ्या मते मला दररोज काही ना काही कार्यक्रमाला महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. परवा मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत गुन्हेगार आणि त्यांचे गुन्हेगारीपासून जे मुलं आहेत वेगवेगळे, त्यांना कसं गुन्हेगारीतून बाहेर काढता येईल या संदर्भात पोलीस कमिशनर ऑफिसला इथे निगडीला फार मोठा समारंभ झाला, तिथे मी पाहुणे म्हणून गेलो होतो. मला आनंद आहे की आमचे मित्र बनसोडे यांनी निमंत्रित केलं आणि मला थोडं यायला पण विलंब झाला. आम्ही फार वेगळं काम करतो, वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि त्याची दखल तुम्ही इथं पुरस्कार दिला ताटे साहेब, मला आनंद वाटला. तर आम्ही आता तुमची दखल घेणार आहोत आणि तुम्हाला दुबईला पुरस्कार देणार आहोत. म्हणजे आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातल्या 50 लोकांना दुबईमध्ये घेऊन जातो गेल्या 5 वर्षापासून आणि तिथे त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट असा भव्य दिव्य पंचतारांकित तिथल्या राजाच्या हस्ते सन्मान करत असतो त्यांचा. माझ्या मते ताटे साहेब, आमचे बनसोडेजी आणि आमचे विचारपीठावर काही फार मान्यवर आहेत की ज्यांचं सामाजिक योगदान आहे, चळवळीमध्ये योगदान आहे, वेगवेगळ्या असोसिएशनमध्ये योगदान आहे. तर अशा लोकांची तुम्ही मला यादी द्या. थोडा खर्च तुम्हालाही करावा लागेल, आम्ही पण खर्च करू, पण दुबईमध्ये पंचतारांकित तुमच्या कार्याची नोंद जी देशभर होईल असं काम आपल्याला करायचंय. मी तुम्हाला जाता जाता एक 5 गोष्टी सांगतो की जीवनामध्ये जर तुम्ही केल्या तर तुम्ही भविष्यामध्ये फार मोठे व्हाल.
मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या मोबाईलमध्ये 12,000 लोकांचे फोन नंबर आहेत आणि महाराष्ट्रातले सगळे IAS IPS या सगळ्या अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. अनेक लोकांची कामं त्या माध्यमातून मी दररोज करत असतो. माझ्यावर एक पुस्तक निघालं, मानवी संबंधाचा बादशाह. याच्यामध्ये 50 IAS IPS अधिकाऱ्यांनी माझ्यावर लिहिलेलं आहे आणि अनेक लोकांचे लेख पण आहेत. तुम्हाला कुठं इथं काही कॉपीज आहेत त्या देईल मी, काही मिळाल्या नसल्या तर आपल्याला तुमच्या सोशल मीडियावर पण पाठवू शकतो. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये अधिकारी वर्गामध्ये सगळ्यात जास्त पदव्या घेतल्याबद्दल, म्हणजे मी 25 विषयामध्ये पदव्या घेतलेल्या आहेत, डबल PhD आणि वेगवेगळ्या, तर त्याच्याबद्दल माझी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे. नुकतीच त्याची नोंद माझी झालेली की सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये. हे पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आहे. माझ्यावर एक 5 मिनिटाचा लघुपट पण निघालेला आहे, चित्रफित, ती भविष्यामध्ये तुम्हाला पाठवायचा प्रयत्न करेल. तर मी मुलं घडवतो, IAS IPS डेप्युटी कलेक्टर अशा मुलांना ट्रेनिंग देण्याचं काम, त्यांना वेगवेगळ्या, कोणाला PhD करायची असेल, कोणाला डॉक्टरेट मिळवायची असेल, अशा लोकांना आपण मदत करतो, त्यांना गायडन्स करतो. लिओ टॉलस्टॉय नावाचा एक तत्ववेत्ता होता, तो इंग्रजीमध्ये असं सांगतो की द डिस्टन्स विच यू आर गोइंग टुडे नॉट इम्पॉर्टंट, द डिस्टन्स विच यू आर गोइंग टुडे नॉट इम्पॉर्टंट दॅन द डायरेक्शन विच यू आर गोइंग टुडे. याचा मराठीत अर्थ असा आहे की तुम्ही किती अंतर चालून जाता ते अंतर महत्वाचं नाही, तर तुम्ही कुठल्या दिशेला जाता ती दिशा महत्वाची आहे. माझ्या मते ताटे साहेब, तुम्ही या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक चांगली दिशा दिलेली आहे. मित्र, माझी जी जडणघडण झाली ते केवळ पत्रकारितेमुळं मी या मोठ्या पदावर पोहोचलो. केवळ पत्रकारितेमुळं काय, तुम्हाला एक डेअरिंग येते, बोलण्याचं कसब येते, पण तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील. ते सांगणार आहेत 5 गोष्टी शिका जीवनामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल. भविष्यामध्ये प्रचंड जगामध्ये बदल होणार आहे आणि त्या बदलाला आपण सामोरं गेलं पाहिजे. काय होणार आहे बदल? भविष्यामध्ये तंत्रज्ञान फार बदलले. तुम्ही जे आता कपडे घातले ते दररोज कपडे घालायची गरज नाही. नुसते कपड्याहून हात फिरवले, बायकांनी साड्या घातल्या, नुसते साड्याहून हात फिरवले की साड्यांची रंग बदलतील. म्हणजे जास्त कपडे घ्यायची गरज नाही. भविष्यामध्ये माणसाचं आयुष्य सध्या 100 वर्ष 110 वर्ष आहे, भविष्यात 300 वर्ष होण्याची शक्यता आहे, कारण टेक्नॉलॉजी. पण दुर्दैवानं आणखी त्याला 100 वर्ष लागतील. आपल्यापैकी 100 वर्ष कोणी जगेल असं मला वाटत नाही या सभागृहातलं. ती थोडीशी आपल्यासाठी ही आहे, पण पुढच्या पिढीला निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. जग बदलत जाणार आहे, टेक्नॉलॉजी बदलत जाणार आहे आणि ही टेक्नॉलॉजी आपण स्वीकारली पाहिजे. पत्रकारितेत आता अनेक चॅनल, प्रत्येक माणूस मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक, एडिटर या सगळ्या भूमिका या सोशल मीडियामुळे त्याच्या वाट्याला आलेल्या आहेत. प्रत्येक जण, पण पत्रकारितेत असं काम केलं पाहिजे की मी जेव्हा पत्रकार होतो नांदेडला, तेव्हा तिथले कलेक्टर आणि CEO फक्त एकमेव पत्रकार होतो की मला गाडीत घेऊन सगळा जिल्हा फिरवायचे. तशी इमेज आपल्याला निर्माण करावी लागेल की आपण एक उत्कृष्ट पत्रकार, अभ्यासू पत्रकार, पत्रकारितेतलं विधिवत शिक्षण तुम्हाला जर घेता आलं, जी 12वी आहे किंवा 11वी आहे, 10वी आहे, 8वी आहे, त्यांना पण शिकता येते. शिक्षणाला वय नसते. शेवटी 5 गोष्टी सांगतो, खूप काही बोलता येईल, पण आता तसा बोलण्याचा की नाही. 50% लोक गेलेले आहेत सभागृहातले. भविष्यामध्ये मी तुम्हाला विनंती करेन की एखादा असा कार्यक्रम करा की पत्रकारितेत कसं नेमकं पुढे गेलं पाहिजे, पत्रकारितेत लिखाण कसं केलं पाहिजे, स्वतः पत्रकारिता करत करत आपण कसं इम्प्रूव्ह, आपली स्वतःची उन्नती कशी झाली पाहिजे, की काही उद्योगधंदे स्थापन करून काही वेगवेगळ्या पद्धतीने. तर त्याच्यावर आपण निश्चित बोलूया. मुलांना करिअरच्या दिशा सांगूया. 5 गोष्टी त्या अशा आहेत की जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही चांगलं बोलायला शिका. पत्रकारांना तर बोलणं फार महत्त्वाचं आहे. बोलल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. तुम्ही किती ज्ञान आहे तुमच्याकडे, तुम्ही बुद्धिमान किती आहात, तुम्ही किती हुशार आहात, याच्यापेक्षा तुम्ही लोकांसमोर कसं अभिव्यक्त होता, लोकांसमोर कसं आपलं म्हणणं मांडता, लोकांना कसं आपलं म्हणणं पटवून देता, याच्यामुळे तुम्हाला चांगलं बोलायला पाहिजे. माझा एक मित्र बोलण्याच्या बळावर महिन्याला 5 कोटी रुपये कमवतो. तुमचा विश्वास बसणार नाही. नांदेडला इथे IIB नावाची इन्स्टिट्यूट आहे, तुमच्या इथेच आहे पिंपरीला. त्याचा मालक जो आहे बोलण्याच्या बळावर महिन्याला 5 कोटी रुपये कमवतो. कसा? त्याची थोडीशी वेगळी हिस्ट्री त्याला सांगायला वेळ लागेल, पण 5 कोटी कमवतो. दुसरी गोष्ट जीवनामध्ये शिका, ती आहे इंग्रजी भाषा. मला 22 देशामध्ये जाण्याची संधी मिळाली वेगवेगळ्या. इंग्रजी जागतिक भाषा आहे, वैश्विक भाषा आहे.
जगातलं सगळं ज्ञान इंग्रजीमध्ये आहे. आपल्या मुलांना इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करा. इंग्रजी ही फार महत्त्वाची भाषा आहे. तिसरी गोष्ट आहे, ती सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे, ती आहे हे सगळं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी. भविष्यामध्ये असे कागद वगैरे सगळे बंद होतील. दुबईमध्ये कागद विरहित प्रशासन झालं, आपल्याकडे पण तसं येईल. आणि भारताला जर दुबई व्हायचं असेल तर 200 वर्ष लागतील. किती? 200 वर्ष. का? कारण आपल्याकडे आपण म्हणतो की लोकसंख्या जास्त आहे, पण नाहीये. आपल्या लोकांची मनोवृत्ती, मानसिकता ही चांगली नाहीये, ती बदलण्याची गरज आहे. म्हणून टेक्नॉलॉजी शिका. तुम्हाला चांगलं इंग्रजी बोलता येते, मराठी तुम्हाला चांगला संवाद करता येतो, तुम्हाला चांगली इंग्रजी येते. पण चौथी गोष्ट नसेल तर तुमच्या तिन्ही गोष्टीला काही अर्थ नाही. ती आहे आत्मविश्वास. नागपूरच्या विमानतळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक तैलचित्र लावलंय, त्याच्या खाली लिहिलंय आत्मविश्वास जैसी दुसरी शक्ती नाही है. तुम्हाला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स कमवावा लागेल तर तुम्ही पुढे जाल. आणि पाचवी गोष्ट आहे ती आहे कष्ट, मेहनत. आपण मेहनत फार कमी करतो. मी माझ्या जीवनामध्ये एकही शनिवार रविवार मला सुट्टी असते, पण मी असा घरी थांबलोय की आराम करतोय, झोप घेतोय, निवांत आहे मी, असं म्हणून काहीतरी आपल्याला पुढे जाता येते. आपण त्या दृष्टीनं माझ्या मते प्रयत्न करावे. मी आपला अधिक वेळ घेतला. खरं तर मला आणखी काही खूप बोलायचं होतं, पण वेळेअभावी आपल्याला ते जमलं नाही. मी खरंच संयोजकाचे एवढे लोक शोधून आणणे, त्यांना सन्मान चिन्ह बनवणे, त्याचे ते सगळे लावणे आटोपची, ही फार मोठी कसरत तुम्ही केलेली आहे. मला आश्चर्य वाटते की एवढ्या महाराष्ट्रातल्या लोकांशी आपण कसा संपर्क केला, कसं कोऑर्डिनेशन केलं, आणि ते बिचारे सगळे लोक आले पण. ही फार मोठी गोष्ट आहे. या सगळ्या लोकांचा, चांगल्या लोकांचं काहीतरी वेगळा एक प्लॅटफॉर्म तयार करू आपण भविष्यामध्ये. त्यांचे नंबर घ्या, कॉन्टॅक्ट घ्या, त्यांना ट्रेनिंग देऊ. यशोदामध्ये सुद्धा काही लोकांना आम्ही, महिलांना, काही असे चांगल्या लोकांना ट्रेनिंग देतो. किंवा एखादं चांगलं 2 दिवसाची कार्यशाळा घेऊ आपण, जे की निवडक आहे, त्यांना इंटरेस्ट आहे, त्यांना भविष्यामध्ये पुढे जाता येऊ शकेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. सगळ्यांना धन्यवाद. हा, थोडस काय लोकांना काहीतरी मेसेज. यानंतर सामाजिक कार्यकर्ते दीपकजी साठे साहेब यांना सन्मानित करण्यात येते. खरं सामाजिक कार्य काय असतं ते अशा व्यक्तीकडं शिकावं. त्यापैकी दीपक होता, आणि यामध्ये डॉक्टर, पत्रकार, पोलीस, प्रशासन, कलाकार या सर्वांनाच सन्मानित करण्यात आलं. नमस्कार. सर्व केली जाते, पण मी गेली 17 वर्ष पत्रकारिता करते. अँकर ते पत्रकार असा माझा प्रवास आहे. माझं स्वतःचं चॅनल आहे, नॅशनल चॅनल आहे, ऑन एअर चॅनल आहे. मी माझी ओळख थोडक्यातच सांगणार आहे. माझं नाव शर्वरी पवार. मी संपादक, संचालक आहे तिचा जागर न्यूज. मंथली आपले 4 कोटी व्ह्यूज आहेत आपल्या चॅनलचे. त्याचप्रमाणे आपलं एअर चॅनल पण आहे, आपला पेपर निघतो. 17 वर्ष सरांनी सांगितलं, मगाशी जोगदंड सरांनी सांगितलं की पत्रकारांनी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. अगदी योग्य आहे. इथं आज जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत, रामदास ताटे सर, भालेराव सर, त्याचप्रमाणे ठक्कर सर ना, ठाकरे सर. आपल्या महाराष्ट्र राज्यावरती ठाकरेंचं राज्य आहे, त्यामुळे ठाकरे साहेबांनी एक नंबर कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. कार्यक्रमाचं नियोजन हे इथून होतं, इथून. त्याचप्रमाणे आमच्या या मॅडम असतील, आशाताई इंगळे मॅडम असतील, त्यांचे बंधू, त्यांची मुलं. इथं हा फॅमिली प्रोग्राम होता. एक कौटुंबिक सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला होता. ही इतकी लोक इथं आहेत म्हणून हा कार्यक्रम संपूस तोपर्यंत थांबलेली आहे. सन्माननीय व्यासपीठ असेल, त्याचप्रमाणे सन्माननीय श्रोतेवर्ग आपण आहात तरच आम्ही आहोत, म्हणून आमच्यासाठी जोरदार टाळ्या टाकायच्या. ती माता, ती भगिनी, ती सहकारिणी, ती सहचारिणी, तिच्या विना सारं हे विश्वच अधुरं असणारी ती. आणि अशा तिचा सन्मान या ठिकाणी द जर्नलिस्ट असोसिएशन, राष्ट्रीय पत्रकार संघटना यांनी केला. ज्या पद्धतीनं दीप प्रज्वलन झालं, रामदास सरांनी प्रत्येक महिलेला जाणून बुजून पुढे या आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी दीप प्रज्वलन करा. जो महिलांना जग 21व्या शतकाकडे जातंय, अगदी मान्य, पण अजूनही काही पुरुष आहेत की त्यांच्या मनात
स्त्रीनं पुढे जावं असं वाटत नाही. स्त्री म्हटलं की कॅरेक्टर, ही ह्याच्याबरोबर आहे, ही त्याच्यावर आहे, ही घातली आहे, हिनं अशी साडी घातली, हिनं शॉर्ट घातले. अहो आमची बौद्धिकता बघा, प्रवाह हा असतोच, प्रवाह हा सगळ्या दिशेनं जातो, परंतु प्रत्येक क्षेत्रातली महिला इथं आहे. मग अभिनेत्री आहे, ज्या दुबईहून आलेल्या ताई आहेत आणि त्या अगदी बिंदास्त त्यांच्या ड्रेसिंगमध्ये आल्या. हॅट्स ऑफ यू. कारण ज्यावेळी असा कार्यक्रम असतो आणि आपण असं जाणं, आपल्याला स्वतःला आपलं स्वतःचं प्रेझेंटेशन करणं, आपल्याला स्वतःला कॅरी करणं इतकंसं सोपं नाही. माझ्या पण रील्स आहेत, शर्वरी पवार, मी शॉर्ट्स घालून रील करते. मला हे खूप नावं ठेवतात, काय मॅडम असले तुम्हाला पटत नाही, तुम्ही संपादक आहे, तुम्ही संचालक आहे, तुम्ही शॉर्ट्स घालता. इथं आपण 21व्या शतकाकडे जातो आणि त्यामुळे तुम्ही महिलांची बौद्धिकता समजून घ्या, त्यांना समजावून घ्या. अलीकडं समाज असा आहे, मग ती अभिनेत्री असो, ती पत्रकार असो, कुठल्याही क्षेत्रातली महिला काहीतरी करायला लागली तर अरे तुला माहितीये का ती अशी आहे, तुला माहितीये का ती तशी. अरे तुम्हाला काय माहितीये, ती एक आई आहे, ती एक प्रियसी आहे, ती एक प्रत्येक ठिकाणी सहकारिणी म्हणून पाठोपाठ आणि बरोबरीनं काम करते. म्हणूनच पुरुष वर्गानं जो या ठिकाणी स्त्रियांना सन्मान दिलाय त्याबद्दल व्यासपीठावरचे मी सर्वांचे खूप आभारी आहे. कारण नाण्याला दोन बाजू असतात, असे आहेत तर असेही पुरुष आहेत आणि त्यांचं खूप 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 आभार. रामदास सर, युअर रॉक, युअर प्रोग्राम ऑल्सो व्हेरी व्हेरी नाईस. आणि माझ्या न्यूज बघायचे असतील तर फेसबुकवर जावा, शर्वरी पवार टाईप करा. मी महिलांसाठी अखंड काम करते आणि करत राहणार. जय महाराष्ट्र. ठाकरे साहेब, जय महाराष्ट्र. ज्या शब्दामध्ये आता भाष्य केलं की स्त्री आहेत तर सर्व काही आहे, अगदी खरं. शर्वरी मॅडमसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, जोरदार टाळ्या वाजवूया. आणि माझे काहींना सांगणे, सगळ्यांनी हात वरती करा, कारण त्यांनी सांगितलं महिला आहेत तर सर्व काही आहे, म्हणून जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आणि केला जातो. माझं त्यांना एकच मत आहे, मग सगळं काही तुमच्यासाठी, मग पुरुषांसाठी काय, मग पुरुष दिन पण साजरा करावा असं मी त्यांना विनंती करतो. आणि अतिशय चांगलं, अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी भाष्य केलं, त्याबद्दल त्यांचा परत एकदा सन्मान करतो. आणि ताटे साहेबांना विनंती करतो की रामदासजी ताटे सर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आई समजला, जो आई समजला तो पुरी दुनिया समजला, बरोबर ना. आणि जो आम्हाला सन्मान दिला, हॅट्स ऑफ. थँक्यू बालेराव साहेब. त्यानंतर छावा संघटनेच्या अनिताताई पैठण पगार यांनाही सन्मानित करण्यात येते. मी अनिताताई पैठण पगार यांनाही सन्मानित करण्यात येते. मी द जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष थँक्यू. महाराष्ट्र वाजवाव्यात. खऱ्या अर्थाने या ठिकाणी करोना योद्ध्यांचा सन्मान झाला, मान मिळाला, सगळ्या काही गोष्टी झालेल्या आणि अतिशय व्यवस्थितपणे त्यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे द जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे. त्यानंतर समाधान दगडू पाटील यांची सर इकडे बघा, रवींद्र रंगार दाभाडे भुसावळ तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर सतीश सोनवणे जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. सतीश सोनवणे जळगाव जिल्हा. सर त्यानंतर प्रभाकर पाटील पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रभाकर पाटील. त्यानंतर ऍडव्होकेट राजेश रणपिसे. चला तर मग पुढे तुम्ही सर्वजण या ठिकाणी बसला, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही दाद दिली आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम तुमच्या असेच सर इकडे जर्नलिस्ट असोसिएशनच्या तर्फे, राष्ट्रीय पत्रकार संघातर्फे सर इकडे ऍडव्होकेट राजेजी रणपिसे आणि पुणे जिल्हा. मला वाटतं आज ज्या काही करोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे त्यांना प्रेरणा देण्यासाठी काहींना ट्रॉफी मिळालं, काहींना सर्टिफिकेट मिळालं, परंतु खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं आणि कोरोनाला हरवण्यासाठी 4 हात दूर लावावं लागतं, हे पहिलं करा. हे जर तुम्ही केलं तरच तुम्ही खरे कोरोना योद्धा असाल, असं मी शेवटचं वाक्य माझ्या शब्दामध्ये सांगतो आणि थांबतो. खाली
सर्व जमलेले माझे पत्रकार बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी जो आम्ही कार्यक्रम अरेंज केला, हा जवळजवळ 1 महिन्यापासून मी व माझी टीम या ठिकाणी मोठ्या कष्टाने दिवस रात्र झटून माझी टीम, सर्व माझे महाराष्ट्राचे प्रदेश कार्यकर्ते, परत महाराष्ट्राचे माझे सर्व उपाध्यक्ष, जिल्ह्याचे, पिंपरी चिंचवड शहराचे सर्व माझे द जर्नलिस्ट असोसिएशनचे माझे पत्रकार या ठिकाणी त्यांनी अहोरात्र माझी साथ दिली आणि आज आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही संपन्न करून दाखवला। या ठिकाणी सांगायचं तात्पर्य मान्यवरांना मला एक सांगायचं होतं, द जर्नलिस्ट असोसिएशन ही नई दिल्ली संघटना आमची या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आली। सांगायचं तात्पर्य म्हणजे सुरुवातीला खूप त्रास झाला मला की 28 जिल्ह्यापर्यंत मला जायचं, कसं जाऊ, एकटा होतो मी, जबाबदारी तर आली, परंतु त्या ठिकाणी पूर्ण काम आम्ही एक जोमाने केलं आणि जे शब्द मला दिले 28 जिल्ह्यामध्ये आम्ही द जर्नलिस्ट असोसिएशनचे पत्रकार त्या ठिकाणी मी पोहोचवले आणि त्या ठिकाणी सर्व पत्रकार आम्ही पोहोचवले आणि आजचा हा कार्यक्रम 16 आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। यापुढे आम्ही अजून जोमाने काम करणार आहोत। या ठिकाणी जे आम्हाला मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत, बबन जोगदंड सर आणि शौर्या मॅडम, तसेच आमचे रजनीकांत साहेब, बच्चन साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि अभिनेते, या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना या ठिकाणी माझ्या जेवढे टीम आहे या सर्व टीमचं मी मनपूर्वक आभार मानतो। कारण मी त्यांच्यावर चिडलो, मी त्यांच्यावर बडबड केली, त्यांना रागवलं, तरी ते माझ्या टीमचे सगळे सभासद माझे कुठलेही रागवले नाही, पण त्यांनी जोमाने हा कार्यक्रम यशस्वी केला। यामध्ये माझ्या सर्व टीमचा, द जर्नलिस्ट असोसिएशनच्या प्रत्येक माझ्या सभासदांचं या ठिकाणी हात आहे आणि त्यांचा सगळ्यांच्या हातभारामुळे आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला। ठीक आहे, समोर लोक कमी, मान्यवरांनी मान सन्मान घेऊन गेले, परंतु काय हरकत नाही, हा कार्यक्रम घ्यायचा हा आमच्या मनापासून सुरुवातीपासून तळमळ होती। कारण गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही स्वतः झटून उतरलो, रस्त्यामध्ये काम पाहिले, ती कंडिशन पाहिली, एक रस्त्यावरती सगळा सुखसुखाट होता, कोणी तिथं उतरत नव्हतं, परंतु त्या ठिकाणी जो खरा कोरोना योद्धा उतरला त्याचा आम्ही या ठिकाणी सन्मान केला, हे आम्हाला आज गौरव वाटतो। आणि या ठिकाणी चुकून कुणाचा जर राहिला असेल सन्मान तर मी सर्वांची मी माफी मागतो की पुढच्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांना सन्मानित करेल या ठिकाणी ग्वाही देतो। आणि आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबवतो आणि ज्यांनी आता जे बॉन्सर आहेत त्यांचं पण मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या कार्यकर्त्यांना सांगतो जेवणाची व्यवस्था बाहेर केलेली आहे, सर्वांना विनंती आहे आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये ही सर्वांना विनंती आहे। या ठिकाणी सर्व मान्यवरांनी चांगला या ठिकाणी वेळेत वेळ दिला, त्याबद्दल द जर्नलिस्ट असोसिएशनचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी त्यांचं सहर्ष स्वागत व अभिनंदन करतो व त्यांचा आभार मानतो। आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलेही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो। सर्वांना विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये आणि सर्वांना विनंती आपण सर्व स्टेजवरती या, आपण राष्ट्रगीत या ठिकाणी घेऊया आणि मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे, धन्यवाद। पत्रकार एकता जिंदाबाद, पत्रकार एकता जिंदाबाद, पत्रकार एकता जिंदाबाद। पत्रकार एकता जिंदाबाद। यस, तुम्ही
पूर्ण आला पाहिजे आलंय का थोडं मागं जा या एक मिनिट थोडं सरका ना एक मिनिट धन्यवाद ह्या साईडला उभं. कॅमेरामॅन इकडे बघा थोडं मागे जा जरा. वरचा बोर्ड आला पाहिजे. ये पटकन चल ये उशिरा या पटकन ये. समोर बघायला आवाज येस 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 ओके सामने बहुत अच्छा सर इकडे ओके ओके थँक्यू. इकडे बघा फळ्याकडे बघा. सर इकडे ये ना लवकर पटकन येणार इकडे बघा सगळे बघा फळ्याकडे बघा म्हणाले. पाळ्याकडे बघा फळ्याकडे बघा. या, थोडं इकडे या. जरा हात लावा. हात लावा. समोर समोर इकडे सगळे सगळे समोर येस. एक मिनट घ्या कौन सा सर घ्या श्याम भाई हाँ है नहीं अरे अपने शर्मा साहब है मिश्रा साहब घ्या ना घ्या घ्या कोण राहिलं उभा राहा कडेला. आले राव या पटकन येस या पटकन सर इकडे येस इकडे बालराव सर इकडे बघा बालराव सर इकडे सर पुढे ओके रेडी सर समोर येस आलं या तुम्ही पुढे. राहुलजी पण पाठवणार ना.